नाही. बंद कसा पडावा हे काही ना कळतं, परंतु ते नारद जेव्हा भेटले त्याला देव भेटला आणि आपले नारद फक्त देवापासून दूर करतात. फरक एवढाच आहे महाराज. खऱ्या अर्थाने आता या सप्त्याचं आयोजन करणं, नियोजन करणं, वर्गणी गोळा करणं, लोकांचं समाधान करणं, त्या काही सोप्या गोष्टी का? सोपं नाही महाराज. सोपं फक्त एवढंच असतं, जमलंच नाही. अरे तू उभा राहा, तू करून पहा. जमत असतं का मग बोंबलू नको. खंडन त्याने करावं ज्याला मंडन करता येतं. ज्याला मंडन करता येत नाही त्याला खंडन करण्याचा अधिकार नसतो. चूक सांगण्याचा अधिकार ज्याला आहे त्याला बरोबर आहे सिद्ध करता येतं. खऱ्या अर्थाने हे पहा, मोदीचं चुकलं असं म्हणणारे खूप आहेत. काय बरोबर आहे तू करून दाखव ना. हे पहा, पाठीमागच्या त्या ठिकाणी एक वर्षापूर्वी पाऊस नव्हता. लोक म्हणली देवाच्या घरी न्याय राहिला नाही म्हणले. लोकांनी तोंडातला घास जमिनीवर टाकला, पावसाचा पत्ता राहिला नाही, देवाच्या घरी न्याय राहिला नाही. आणि नंतर पाठीमागे जोरदार पाऊस झाला. परत लोक देवाला म्हणायला लागले नको नको करून ठेवलं बा देवाने, बसायची सोय नाही. म्हणजे देवाने वागावं तरी कसं ना महाराज. खऱ्या अर्थाने देवाने वागावं तरी कसं. आणि मग त्या ठिकाणी कंस त्या ठिकाणी नियमाप्रमाणे पहिला पोरगा झाला आणि नारदाने त्या ठिकाणी उड्डाण केलं. आणि नारद त्या ठिकाणी कंसाला म्हणतात अरे तुला काय माहितीये, कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही आठवा होऊ शकतो, तुला काय कळणार आहे. आणि मग काय करू म्हटले, मारून टाक म्हटले. असं एक नाही दोन नाही, भूताचे प्रसूत निमोनिया गर्भ सहाही मारित दुराचारी. 6 मुलं दुराचारी कंसाने मारले आणि 7वा योग तो बहिणी मातेच्या गर्भामध्ये नेऊन टाकला. आणि आता 8वा जन्माला येणार. आणि 8वा जन्माला येणार म्हटल्याच्या नंतर देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. देवकी मातेचे तेज एखाद्या लक्ष अशा सूर्यासारखं त्या ठिकाणी दिसत होतं. देवकी मातेला खऱ्या अर्थाने पहिल्यांदा असं वाटत होतं कंस माझ्या पोराला मारेल. आणि आता देवकी मातेला असं वाटायला लागलं की माझाच पोरगा त्या ठिकाणी कंसाचा वध करेल. खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा गर्भामध्ये भीती असल्याच्या नंतर घ्यायची काही कारण आहे का? सरपंच ओळखीचा असेल तर माणूस गावात घेत नाही. आणि साक्षात भगवान परमात्मा गर्भामध्ये असल्याच्या नंतर भीतीचं कारण नाही. आणि मग खऱ्या अर्थाने तो नियमाप्रमाणे तो दिवस देवकी माता आणि वसुदेव त्या ठिकाणी त्यांच्या जन्माला येतो. आणि माया जन्माला येऊन खऱ्या अर्थाने मायेला घेऊन त्या ठिकाणी मथुरेत जातात. आणि खऱ्या अर्थाने 8 वर्षाची भगवंताची हुबेहूब मूर्ती त्या ठिकाणी त्या बंदीशाळेमध्ये लख अशा प्रकारची प्रगट झाली. आणि मग त्या ठिकाणी वसुदेव देवकी माता देवाला म्हणली देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावे म्हणून आम्ही जप केलं, म्हणून आम्ही तपश्चर्या केली. पण तुम्ही 8 वर्षाचे असताना तुम्हाला आमचा पोरगा कोण म्हणेल? त्यावेळेस म्हणले बाबा मी लहान होऊन जन्माला येणार आहे, मी लहान होऊन जन्माला येणार आहे. पण मला तुम्हाला एक काहीतरी सांगायचंय. माझा जन्म झाल्याच्या नंतर मला इथं ठेवू नका, मला कुठे न्या नंदाच्या घरा त्या ठिकाणी नंदबाबा म्हणले खऱ्या अर्थाने वसुदेव देवाला म्हणले देवा बोलणं सोपं
सोपं आहे, पण करणं किती कठीण आहे. अरे हातापायात बेड्या आहेत, कंसाने पारा डबल केला. तुम्हाला बोलणं सोपं आहे, पण करणं किती कठीण आहे. खऱ्या अर्थाने देव म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका. आणि मग पण मला खऱ्या अर्थाने नंदाच्या घरात त्या ठिकाणी घेऊन जा. आणि खऱ्या अर्थाने तो दिवस देवकी माता वसुदेव त्यांच्या जन्मामध्ये येतो, बुधवारचा दिवस, अष्टमी तिथी आणि रात्रीच्या 12 वाजता. आणि खऱ्या अर्थाने भगवान कृष्ण खऱ्या अर्थाने बंदीशाळेमध्ये प्रगट होतात. आपण सुद्धा त्या भगवान कृष्णाच्या येण्याचं स्वागत करणार आहोत. सर्वांना 2 मिनिटं विनंती, हात वरती करा. पाठीमागे बसलेले, समोर बसलेले, बाजूला बसलेले, गेली 24 वर्ष झालं या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहात आनंद करतोय. किती आनंद झाला होता महाराज वर्णन करतात. स्वागतम कृष्ण खऱ्या अर्थाने आणि तुकाराम महाराज कलियुगातले. तर हे कसं काय, तर महाराज म्हणतात जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तो गोकुळातील आनंद तुकाराम महाराजांनी आपल्या उघड्या डोळ्याने पाहिला आणि तोच गोकुळातील आनंद अभंगाच्या प्रथम चरणात
ज्याने आता एवढं जग एवढं सुंदर बनवलं तो काही कमी सुंदर असेल का? महाराज म्हणतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, एवढा तो भगवान परमात्मा सुंदर आहे. काही लोकांना आपल्या सौंदर्याचा खूप गर्व असतो नाही का? ज्याला आपल्या सौंदर्याचा गर्व असेल ना त्यांनी फक्त आधार कार्डवरला आपला फोटो बघायचा. जगातला एकमेव इमानदार जर कॅमेरा किरण भाऊ कोणता असेल ना तर तो आधार कार्डवरचा आहे. नो ऍडजस्टमेंट, नो ब्राईटनेस, जसं आहे तसं. आणि ज्यांच्या आधार कार्ड आलेले नसतील ना त्यांनी मतदान कार्ड पाहिले एवढा तो भगवान परमात्मा सुंदर आहे महाराज. त्याच्या सौंदर्यापुढे आपलं काय गणित करणार? खऱ्या अर्थाने हे पहा, माणसाच्या जीवनामध्ये त्याग असला पाहिजे बरं का. त्यागाशिवाय माणूस मोठा होत नाही. माणसाच्या जीवनामध्ये त्याग असला पाहिजे. एक रामायणातला प्रसंग मी आपल्याला सांगून जाईल. त्याग माणसाला किती मोठा करतो पहा. राम लक्ष्मण आणि खऱ्या अर्थाने सीता माता वनवासामध्ये असताना एकदा काय झालं, राम लक्ष्मण दूर अशा प्रकारचे फिरायला निघून गेले आणि सीता माता पर्णकुटीमध्ये एकट्या अशा प्रकारच्या राहिल्या. आणि सीतामाईला आपल्या राम प्रभूजींची आठवण निर्माण झाली. आणि एवढ्यामध्ये सीतामाईला तहान लागली. तहान म्हणजे जंगलामध्ये काही पाणी नव्हतं असा काही भाग नव्हता, कारण जंगल आहे त्या ठिकाणी पाण्याचे झरे वाहत आहेत, पाट वाहत आहेत. परंतु जंगल असल्या कारणाने मोठमोठे प्राणी मोठमोठे पक्षी त्यांचाही त्या ठिकाणी वावर होत होता. सीतामाईला झोपडीच्या बाहेर जायला भीती वाटत होती. आणि त्या झोपडीच्या समोर एक झाड होतं आणि त्या झाडावरती एक मोर बसलेला होता. मोराच्या जीवनातला त्याग तुम्हाला सांगतोय, लक्ष दिलं तर कळेल. आणि खऱ्या अर्थाने मोराने पाहिलं आणि राम प्रभूजींच्या धर्मपत्नीला सीतामाईला व्याकुळ अशा प्रकारची तहान लागलेली आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी मोराच्या डोक्यामध्ये एक युक्ती आली की आपण काय करू, आपण सीतामाईच्या समोर जाऊ आणि सीतामाईच्या समोर जाऊन आपण आपला पिसारा फुलवू, म्हणजे सीता माता आपल्या खऱ्या अर्थाने त्यांची तहान बुखार त्या ठिकाणी आनंद व्यक्त करतील. अशा प्रकारचं नाटक त्या ठिकाणी मोराने केलं. मोर झाडावरनं खाली उतरला, सीतामाईच्या समोर आला आणि सीतामाईच्या समोर येऊन मोराने आपला पिसारा फुलवला. आणि मोराने आपला पिसारा फुलवल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने मला संबंध भारत देशामध्ये असा एकही माणूस दिसणार नाही की ज्याच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण झाला नसेल. आणि ज्याच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण होत नसेल ना, नक्की समजायचं हे पाकिस्तानातले. अरे मोराने आपला पिसारा फुलवल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण होतो. तो फुलवलेला पिसारा त्या ठिकाणी सीतामाईने पाहिला आणि सीता माता बेधुंद होऊन त्या ठिकाणी सीतामातेने नाचायला सुरुवात केली. आणि मग त्या मोराच्या लक्षात आलं, अरे सीतामाईला व्याकुळ अशा प्रकारची तहान लागलेली आहे, शेजारीच एक तलाव आहे, आपण काय करू, आपण खऱ्या अर्थाने आपला एक एक पिसारा खाली टाकत त्या ठिकाणी सीतामाईला तळ्याच्या काठावरती घेऊन जाऊ. अशा प्रकारचं नाटक त्या ठिकाणी मोराने केलं. मोर आपला एक पिसारा खाली टाकायचा, 10 पावलं जाऊन नाचायला सुरुवात करायचा. सीतामाईने तो पिसारा उचलायचा, छातीशी लावायचा आणि आनंद व्यक्त करायचा. पुन्हा मोर दुसरा पिसारा खाली टाकायचा, परत 10 पावलं जाऊन नाचायला सुरुवात करायचा. परत सीतामाईने तो पिसारा उचलायचा, छातीशी लावायचा आणि आनंद व्यक्त करायचा. असं करता करता तो मोर सीतामाईला तळ्याच्या काठावरती घेऊन आला. आणि आता फक्त एकच पिसारा त्या ठिकाणी मोराच्या अंगावरती राहिला होता. तो सुद्धा पडण्याची वाट सीतामाता पाहत होत्या. आणि शेवटचा सुद्धा पिसारा त्या ठिकाणी मोराने खाली टाकला आणि सीतामाईने तो पिसारा उचलला, छातीशी लावला आणि आनंद व्यक्त केला. आणि मग सीतामाईची नजर त्या ठिकाणी त्या तळ्यातल्या पाण्याकडे गेली आणि सीतामाईच्या लक्षात आलं, अरे मला तर व्याकुळ अशा प्रकारची तहान लागलेली आहे. आणि ते सर्व जे मोराचे पिसारे त्यांनी छातीशी धरले होते ना, ते अलगद त्याच्या हातातून खाली पडले. आणि सीता माता त्या मोराच्या पंखावरती पाय घेऊन पाणी पिण्याकरता निघून गेल्या. हे ज्यावेळेस त्या मोराने पाहिलं, बाबा मोराला इतकं दुःख झालं, मोराला इतकं दुःख झालं, मोर त्या ठिकाणी ढळढळायला खऱ्या अर्थाने मोराने सुरुवात केली. आणि मोर मनातल्या मनात म्हणायला लागला, अरे मी माझ्या अस्तित्वाचा त्याग करून सीतामाईला आनंद देण्याचा प्रयत्न केला, परंतु सीतामाईने माझ्या पंखावरती पाय देऊन पाणी पिण्याकरता निघून गेल्या, माझं अस्तित्व काय राहिलं. मोर मनातल्या मनात खऱ्या अर्थाने मोर ढळढळसा त्या ठिकाणी रडायला मोराने सुरुवात केली. आणि राम प्रभूजी परत आल्याच्या नंतर राम प्रभूजी मोराला म्हणतायत, मोरा काय झालं रे. आणि खऱ्या अर्थाने मोर राम प्रभूजींना म्हणतोय, देवा तुला सगळं कळतं देवा, करता करविता तूच आहे देवा, पण तुला जर ऐकायचं असेल तर ऐक देवा. अरे तुझ्या धर्मपत्नीला सीतामाईला व्याकुळ अशा प्रकारची तहान लागली होती, मी माझा एक एक पिसारा खाली टाकत सीतामाईला तळ्याच्या काठावरती घेऊन आलो, पण तुझ्या धर्मपत्नीने माझ्या अस्तित्वाचा त्याग केलेला आहेस. माझ्या पंखावरती पाय देऊन सीतामाता पाणी पिण्याकरता निघून गेल्या, माझं अस्तित्व काय राहिलं देवा. मोर रडून राम प्रभूजींना सांगतोय. आणि राम प्रभूजी मोराला म्हणतायत, अरे मोरा तू दुसऱ्याला आनंद देण्याकरता तू स्वतःच्या अस्तित्वाचा त्याग केलेला आहेस. म्हणजे कोणाचं तरी दुःख कोणाला तरी आनंद देऊ शकतं. या उदाहरणात आपल्याला स्पष्टपणे पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने राम प्रभूजी
तू दुसऱ्याला आनंद देण्याकरता तू स्वतःच्या अस्तित्वाचा त्याग केलेला आहेस मोरा. काळजी करू नको, माझा राम अवतार संपू दे, कृष्ण अवतार येऊ दे, हाच पठ्या तुला पडलेला पिसारा खऱ्या अर्थाने डोक्यावरती घेईल. हा मोराच्या जीवनातला त्याग आहे महाराज. त्या खऱ्या अर्थाने माणसाला मोठा करतो. त्याशिवाय माणूस मोठा होत नाही. माणसाचं शुद्ध पुण्य असलं पाहिजे, माणसाचं शुद्ध पुण्य असलं पाहिजे. विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती, पण ते शुद्ध पुण्य होत नाही. परिणाम त्याचा त्या ठिकाणी वेगळा होत असतो. राज्य सुरवणे त्या ठिकाणी पांडवांच्या घरी चालू होता की नाही? आपण सगळेच होतो तिथं, एकही नव्हतं. राज्य सुरवणे त्या ठिकाणी पांडवांच्या घरी चालू होता. आणि असं सांगितलं जातं गुरुजी, तर राज्य सुरू यज्ञामध्ये हत्तीच्या सोंड एवढी तुपाची धार त्या यज्ञात पडत होती. तूप माहिती आहे तुम्हाला? तूप आता बघेन, आता तूप राहिलं नाही. आता कुठं तूप राहिलंय का महाराज? मी 4 दिवसापूर्वी एका घरी जेवायला गेलो होतो आणि एक आजीबाई तूप वाढायला आली बा. आणि सगळं वाढून झाल्याच्या नंतर तूप शेवटी वाढतात. तूप कधी वाढतात आजी? तूप शेवटी वाढतात. एक आजीबाई तूप वाढायला आली, एका हातात वाटी घेऊन आली. कशाची वाटी होती ती? तुपाची वाटी घेऊन आली. आणि दुसऱ्या हातात सुई घेऊन आली. सुई म्हणलं डोळ्यात घालती का काय देव जाणे. त्या आजीला म्हणलं आजी कसं? ती म्हणली महाराज असंच. तिनं सोयीचं टोक त्या वाटीत बुडवलं आणि आमच्या ताटाला एक एक ठिपका लावला बा. म्हणलं वा आजी, तुमच्यासारखी दानशूरबाई मी पाहिलीच नाही. ती म्हणली महाराज माझी सासू याच्यापेक्षा दानशूर होती. तूप वाढायला आली ना, एकटी यायची. एकटी बर एकटी यायची. काय घेऊन यायची? काही नाही म्हणली, विस्तू घेऊन यायची. म्हणली विस्तू हातात नाही म्हणली, ताटलीमध्ये इस्तू आणायची आणि त्या इस्तवावरती 2-4 तुपाची थेंब टाकायची आणि अख्ख्या पंक्तीतनं धूळ काठ फिरवायची. मला तुझी सासू आणि तू तुझ्यासारख्या दानशूर तुम्हीच बाई. माणूस हा दानशूर असतोय बाबा, पण पांडवा इतकाच तर दानशूर नसतो ना. हत्तीच्या सोंड एवढी तुपाची धार त्या यज्ञात पडत होती. आणि जेवण जेवणाऱ्या माणसांना सोन्याची ताटं दान दिली जायची. सोन्याची ताटं रोज वाटली जायची. आता हल्ली ते लग्न होतात ना सुदाम भाऊ, जेवायला बसल्याच्या नंतर चमचे मोजायला सुद्धा माणसं असतात. जातात ती सुद्धा चमचेच असतात. काही वेळेला चांदीचे चमचे असतात आणि काही वेळेला चमच्यांची चांदी असते. येईल हळूहळू लक्षात. भीमदादा ऐकतोय, नकुल ऐकतोय, सहदेव ऐकतोय. यज्ञ असफल झाला. यज्ञ का असफल झाला? कारण यज्ञामध्ये मुंगूस लोळलं आणि मुंगूस माणसासारखं बोलू लागलं. अरे माझं अर्ध शरीर सोन्याचं आहे, माझं अर्ध शरीर सोन्याचं झालं नाही ना, तुमचा यज्ञ असफल झाला. अरे पाठीमागच्या जन्मात मी मुंगूसच होतो. पण कनाद नावाचे ऋषी जेवायला बसलेले असताना दारात एक वारकरी आला होता बिचारा. अरे समोर ताट मी वाढून घेतलं होतं, परंतु दारात आलेल्या वारकऱ्याला विनमुख पाठीमागे लावायचं नाही, त्याला जेवण करूनच माघारी लावायचंय. अरे जेवायला घेतलेलं ताट उचललं आणि त्या वारकऱ्याला जेवायला गेलं. अरे भुकेपुरतं खाणं याला प्रकृती म्हणतात. भुकेपुरतं खाणं याला प्रकृती म्हणतात. भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. परंतु आपल्याला भूक लागली असताना इतरांच्या मुखामध्ये घास केला पाहिजे ही वृत्ती असताना त्याला भारत देशाची संस्कृती म्हणतात. हे मात्र तुमच्या आमच्या लक्षात असायला हवं. भीमदादा ऐकतोय, नकुल ऐकतोय, सहदेव ऐकतोय. यज्ञ असफल झाला कारण यज्ञामध्ये मुंगूस लोळलं. आणि त्या दिवसापासून माणसं आपण केलेलं पुण्य माणसं मुंगसाला विचारतात आणि माणसं म्हणतात मुंगसा तोंड दाखव, तुला लाडक्याची शपथ, रामाची शपथ. रामाची शपथ काय? की आपण केलेलं पुण्य नक्की योग्य आहे का? म्हणून माणसं म्हणतात मुंगसा तोंड दाखव, तुला रामाची शपथ. खऱ्या अर्थाने माणसाचं शुद्ध पुण्य पाहिजे बा. खऱ्या अर्थाने नक्की आपलं खऱ्या अर्थाने प्रारब्ध आडवं येतं. एक माणूस फार गरीब होता. देवाच्या मनात याला 1 लाख रुपये द्यावे. 3 लाख रुपये द्यावे, 1 लाख रुपये द्यावेत. देवाने असा 1 लाखाचा बंडल घेतला, असा आपल्या चौकामध्ये टाकला आणि तो माणूस तिथपर्यंत आला. आणि तिथपर्यंत आल्याच्या नंतर त्याला दुर्बुद्धी सुचली. तर काय दुर्बुद्धी सुचली त्याला असं वाटलं आंधळ्या माणसांना डोळे नसतात, न जाणो आंधळी माणसं कशी चालतात. आता काय गरज आहे का? गरज नसताना डोळे झाकून घेतले आणि असं चाचपडत चालायला लागले. नोटांचा बंडल 10 फुटावर आला, नोटांचा बंडल 5 फुटावर आला. अखेर नोटांचा बंडल त्याने ठेचकळला. आता काय नोटा पुढून पुढे गेलं आणि ठेचा लागल्यावरती बोंबलत बसलं. बहुतेक आंधळ्या माणसांना सुद्धा अशाच ठेचा लागत असतील. माझी माऊली सांगते बाबा रे, त्याच्या कर्मामध्ये होतो, पण त्याचं त्या ठिकाणी नक्की खऱ्या अर्थाने प्रारब्ध आडवं आलं. माणसाची इच्छाशक्ती जागृत पाहिजे. इच्छाशक्तीला या जगात किंमत आहे. इच्छाशक्तीनं माणसं मोठी होतात. मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फस्त करून टाकते. गरुडाला नुसते मुठाले पंख असून उपयोग नाही. झेप घेण्याची उमेद मात्र तुमच्या आमच्या रक्तात असायला हवी. झेप घेण्याची उमेद तुमच्या आमच्या रक्तात असायला हवी. खऱ्या अर्थाने
9 वर्ष एका पोरीचं वय होतं. अमेरिकेत देशात जन्म घेतला होता आणि डॉक्टरने त्या ठिकाणी तिच्या आई वडिलांना बोलावून घेतलं, इथून पुढे तुमची मुलगी धावू शकणार नाही. काय झालं आमच्या पुरीला? तुमची मुलगी खऱ्या अर्थाने 4 वर्षाची असताना त्या ठिकाणी पोलिओ झाला होता आणि आता तिचं पायाचं ऑपरेशन करावं लागते, इथून पुढे तुमची मुलगी धावू शकणार नाही. आणि त्या आपल्या आईनं आपल्या मुलीला उठून उभं राहायची ताकद दिली आणि आई आपल्या लेकीला म्हणली, पोरी, माणसाने कधी खचून जाऊ नये, उलट माणसानं खचून जगलं पाहिजे. किती परिस्थिती वाईट होऊ दे, मी तुझ्या पाठीमागे आहे. पोरगी 10 वर्षाची झाली, पोरगी व्हीलचेअर वरती चालायला लागली. पोरगी 11 वर्षाची झाली, पोरगी हळूहळू धावायला लागली. आणि पोरगी 12 वर्षाची झाली असताना माझं वाक्य ऐका, अमेरिकेत देशात जन्म घेतलेली रुडोल्फ विल्मा नावाची एक लेक 3 ऑलिम्पिक मेडल घेऊनच थांबली. याचं नाव इच्छाशक्ती आहे. पाय नसताना 3 ऑलिम्पिक मेडल खऱ्या अर्थाने घेऊन थांबली. म्हणून स्त्री म्हणजे आपल्या देशाची शक्ती आहे. स्त्रीचा आदर आपण केला पाहिजे. कळते आम्हाला स्त्री. एके दिवशी असं स्त्री शक्तीवरती बोलत असताना महाराज पोरांना म्हणलो, पोरांनो, स्त्री म्हणजे आपल्या देशाची शक्ती आहे. खालून पोरांनी प्रश्न विचारला, महाराज पुरुष म्हणजे कोण? म्हणलं सण शक्ती, दुसरं कोण? स्त्री म्हणजे आपल्या देशाची शक्ती आहे महाराज. अग्रभागी स्त्री आहे. खऱ्या अर्थानं हे असं म्हणतात की स्त्री म्हणजे आपल्या देशाची शक्ती आहे. कळते आम्हाला स्त्री काय असते सांगतो तुम्हाला. पायाची बोटं तिची असतात पण जोडी मात्र आजही आपल्या नावाचे असतात. पाय तिचे असतात पण पैंजण मात्र आजही आपल्याच नावचं असतं. हात तिचे असतात पण पुढा मात्र आजही आपल्याच नावचा आहे. कपाळ तिचं आहे पण कुंकू मात्र आजही आपल्याच नावचं आहे. अरे गळा तिचा आहे पण मंगळसूत्र मात्र आजही आपल्याच नावचं आहे. रक्त तिचं आहे. दान केल्याचा संकल्प सोडला, नाचत नाचत आतमध्ये जातात आणि कन्हैयाला घेऊन बाहेर येतात आणि बाहेर नंद उत्सव साजरा करतात. किती आनंद झाला होता. 1-2 मिनिटं हात वरती करा. किती सांगू मी सांगू वर्षभर मार लोकांचं थोबड काहीच काम नाही. काही ना याच्यात आनंद आहे महाराज. काही ना सप्ताह सुरू राहावा याच्यात आनंद आहे. काही तर काही ना बंद पडावा. काही लोक म्हणतात 8 दिवस झाले तोंडाची चव गेली. एवढा खऱ्या अर्थाने माझा त्या गोकुळामध्ये आनंदाला पारावारा राहिला नाही. महाराज त्या ठिकाणी देवाला पाहायच्या आणि गौडणी बाहेर येऊन चर्चा करायच्या. काय सुंदर पूर्ग आहे. आणि खऱ्या अर्थाने भगवान कृष्ण हळूहळू खऱ्या अर्थाने मोठे होऊ लागले. कन्हैया दिसतही सुंदर होते आणि खऱ्या अर्थाने कन्हैया नाचतही सुंदर होते. देवाने अशा कोणत्या खोड्या केल्या असतील बरं, त्या खोड्या कीर्तनात सांगाव्या लागतात. चोरी करणं वाईट की चांगलं? चोरी करणं वाईट, परंतु वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ कळवणं नाही तर फार मोठा गोड होत असतो बरं का.
हा एका सासूबाईने आपल्या सुनबाईला सांगितलं, सुनबाई पातेल्यात दूध आहे, मांजर येईल दूध पिईल लक्ष ठेव. आणि सासूबाई निघून गेली कामाला. आणि एक कुत्री आली आणि तिने दुधावर 5ची मोटर चालू केली आणि सगळं दूध पिलं खऱ्या अर्थानं कुत्रीनं. आणि मग सासूबाई आली, तिथं पातेल्यात दूधच नाही. आणि सासूबाई आपल्या सुनबाईला म्हणली, सुनबाई तुला सांगितलं होतं ना पातेल्यात दूध आहे, मांजर येईल दूध पिईल लक्ष ठेव. ती सुनबाई म्हणली, आत्या तुम्ही मांजरीचंच बोलल्या, बरं तुम्ही कुत्रीचं कुठं बोलल्या. वाच्यार्थ आणि लक्षार्थ कळलं नाही तर फार मोठा गोळ होत असतो. देवानं चोरी केली, पण कशाची केली? हरीने माझे हरिले, हरीने माझे हरिले चित्त, 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 हरीने माझे हरिले चित्त. खऱ्या अर्थाने नंदबाबाने देवाला उचललेला कमळापती पायीची बंधने गळती. खऱ्या अर्थाने घेऊन त्या ठिकाणी नंदबाबाला भगवान कृष्णाला घेऊन खऱ्या अर्थाने वसुदेव गोकुळामध्ये आले. आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर जी डायन होती ना, डायन तिला झोप लागली होती. बाळापण करणारी काय म्हणतात तिला? आढळ काय म्हणतात? सुईन म्हणतात. काही भागात वेगवेगळी नावं आहेत खऱ्या अर्थाने. आणि मग तिला झोप लागली होती. त्या बाळाचं रडणं त्या ठिकाणी त्या डायनच्या कानावरती पडलं आणि त्या बाळाच्या रडण्याचा आवाज तिला ऐकू आला. आणि तिने नंद बाबाच्या घरी खऱ्या अर्थाने पोरगा पाहिला. पण ती तिथं थांबली नाही महाराज, ती तिथं थांबली नाही. ती कुठं निघाली? त्या अख्ख्या पूर गावाला सांगत सुटली, गवळण एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे सुईनीची गलबल झाली. दासी जणी हेल घाली. हेल घालणं माहिती तुम्हाला? नाही? तेल घालणं माहिती का? तेल ती आमचं कामच आहे म्हणा. दासी जणी हेल घाली, जनाबाई हेल घालत होत्या. आणि खऱ्या अर्थाने आजपर्यंत गोकुळ सुनं सुनं वाटत होतं. त्या आनंदाला पारावाटा राहिला नाही. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गवळणी त्या ठिकाणी देवाला पाहायच्या आणि एवढं वर्णन त्या ठिकाणी भगवान कृष्णाचं करायच्या. सुनी हे गोकुल नगरिया आजा
लोकांनी गुड्या उभारल्या, गाणी गायला लागले, कथा करायला लागले. तेच तुकाराम महाराज अभंगाच्या बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. खऱ्या अर्थाने देव भेटावा असं जर कोणाला वाटत असेल तर भगवंत प्राप्तीची आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली पाहिजे. खरं तर देवाला काय आवडतं तर प्रेम भाव आवडतो महाराज. थोर प्रेमाचा भुकेला आजची दुष्काळ तयार. प्रेम शब्दात सांगता येत नाही. महर्षी नारदांना विचारलं सांगा ना आम्हाला प्रेमाचं स्वरूप. तेव्हा महर्षी नारद म्हणतायत गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षण वर्तमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतलम अनुभवरूपम प्रेम स्वरूपम. काय चार सांगितले महाराज. अरे गुण पाहून जवळ करायचं आणि दोष पाहून दूर टाकलायचं याला प्रेम म्हणत नाही. प्रेम गुणरहितम असावं. मला सांगा लग्न ठरवत असताना मुला मुलीचे गुण पाहिले जातात की दोष पाहिले जातात? गुण पाहिले जातात ना. असं कुठं झालंय पोरीचा बाप पोराच्या बापाला म्हटलाय तुमच्या मुलाचे ना आमच्या मुलीचे जवळजवळ 36 दोष जुळले धूमधडा घेतला लग्न लावून देऊ? नाही महाराज. अगोदर गुण पाहिले जातात. प्रेम गुणरहितम असावं. पूज्य मुरारी बापूंचे फार सुंदर शब्द आहे. ते म्हणतात एखादी प्रेमास्पद व्यक्ती ज्यावेळेस आपल्या समोर आली ना आपल्या जर डोळ्याला जर पाणी आलं ना तर समजायचं ते प्रेम आहे. आणि एखादी प्रेमास्पद व्यक्ती ज्यावेळेस आपल्या समोर आली ना आपल्या जर तोंडाला पाणी आलं ना तर समजायचं ती वासना आहे. विठाला विठाला हे प्रेम शब्दात सांगता येत नाही. महाराज म्हणतात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविन नाही. दिनेकरी बाबा कोल्हापूरला गेलो होतो एकदा कीर्तनाला आणि कीर्तन चालू झालं. कीर्तनाला हा अभंग घेतला भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान. कीर्तन चालू झालं आणि त्या गावातला असा पाटलांचा पोरगा 10-15 पोरांचा असा कीर्तनाला येऊन बसला आणि कीर्तन झाल्याच्या नंतर भाऊ त्याने मला कडकडून मिठी मारली. बरं झालं मी पण त्याच्यासारखं होतो नाहीतर काय खरं नव्हतं माझं. आणि त्याने मला कडकडून मिठी मारली. म्हणला वाच महाराज अख्ख्या सप्त्यात आपल्याला तुमचंच कीर्तन आवडलं. काय प्रेम सांगितलं महाराज. महाराज तुम्हाला मान्य ना प्रेम केलं पाहिजे. म्हणलं अरे आता 2 तास मी ते सांगितलं ना देवावर प्रेम केलं पाहिजे. तो म्हणला महाराज तुम्हाला मान्य प्रेम केलं पाहिजे मला मान्य प्रेम केलं पाहिजे पण माझ्या बापाला मान्य नाही ना म्हटले प्रेम केलं पाहिजे. 2 वर्ष झाले शेजारच्या गावातल्या पोरीवर प्रेम करतो पण आमचा बाप अजून आमचं लग्नच लावून द्यायला तयार नाही. म्हणजे मी सांगितलं भक्ती प्रेम आणि यांनी ऐकलं पोरीवरचं प्रेम. हे प्रेम शब्दात सांगितलं मला. देवाला फक्त प्रेम भाव आवडतो. प्रेम शुद्ध अंतःकरणाने केलेला परमार्थ होतो फलद्रूप होतो. महाराज म्हणतात परमार्थ कसा करायचा जोडून या धन उत्तम दुपारे उदास विचारे वेच करी परमार्थ महाधन
देवाचे चरण व्हावया जतन ते उपाय लाभाचे. शुद्ध अंतःकरणाने केलेला परमार्थ तो आपला फलद्रूप होत असतो. खऱ्या अर्थाने परमार्थाच्या विषयी अनेक व्याख्या खऱ्या अर्थाने विचारसागर ग्रंथामध्ये आलेल्या आहेत. मला त्याचा या ठिकाणी एवढा विस्तार करायचा नाहीये, नाहीतर लोक म्हणतील काय महाराजांनी कीर्तन सांगितलं, सगळं कीर्तन डोक्याच्या वरून गेलं. बरं तरी म्हणत नाही दोन्ही पायाच्या मधून गेलं. खऱ्या अर्थाने कीर्तन कसं करायचं, महाराज म्हणतात रामाचा आचार आणि कृष्णाचा उच्चार जीवनामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने महाराज म्हणतात काही लोक त्या ठिकाणी देवाला पाहायला जायचे आणि बाहेर येऊन चर्चा करायची. एवढं त्या ठिकाणी यशोदा मातेचं सुंदर पोरग आहे. आणि हळूहळू भगवान परमात्मा त्या ठिकाणी मोठे होऊ लागले आणि भगवान परमात्म्याने रांगायला सुरुवात केली. तळवे तळ हात रांगोळी जर काढली ना तर लघवीनं त्याच्यावर दुसरी रांगोळी काढायची. अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी. खऱ्या अर्थाने नानाविध प्रकारच्या खऱ्या अर्थाने भगवान कृष्णाने खोड्या केल्या. महाराज म्हणतात काही गवळणी म्हणायच्या देवा अरे गरीबाच्या घरी काय चोरी करतो. एक गवळण खऱ्या अर्थाने आगाऊ होती. गरीबाच्या घरी काय चोरी करतो, माझ्याकडे ये बघ तुला बांधूनच टाकते. देव म्हणले पेंद्या तिचा घर नंबर लिहून घे. पेंद्या म्हणला देवा पाठच दे. रात्रीच्या दिवशी तिच्या घरी जातात आणि दही दूध खातात आणि दही दूध खाल्ल्याच्या नंतर बाहेर खऱ्या अर्थाने घरी यायला निघाले आणि मग कृष्णाच्या लक्षात आलं मला बांधून टाकन म्हणली होती ना, आता हिलाच बांधून टाकतो. त्या गवळणीची वेणी घेतली आणि त्या गवळ्याची दाढी घेतली, दोन्हीची गाठ बांधून कन्हैया निघून गेले. आणि कन्हैयाने दुसऱ्या दिवशी गावात त्या ठिकाणी दवंडी दिली. पोरांनो या घरातून आता सोंग बाहेर येणार आहे. सोंगच होत ना महाराज ते खऱ्या अर्थाने. आणि सकाळची वेळ झाली, ती गवळण उठली आणि तिच्या वेणीला झटका बसला. ती म्हटली आवो होय हो, आवो होय हो. असंच असतं ना, पैसे आता नाही का, असंच असतं. आवो होय हो, माझी तुम्ही सकाळच्या पारी वेणी ओढायला लागली, तुम्हाला काही शोभतं का नाही. ती म्हणली माझी सुद्धा दाढी वाढायला लागली, मला म्हणते वेणी ओढते. पाहतात तर दाढीची वेणीची गाठ. आणि मग म्हणले पण देवानं मारलेली गाठ सुटत असते का पिंपरी भावा. बामणाने मारलेली गाठी सुटना, देवाने मारलेली गाठ कुठं सुटत असते का. आणि मग तो म्हणला जाय कात्री घेऊन ये. आता कात्री काय माणूस रात्रीच्या वेळेस उशाला घेऊन झोपतं का. कात्री होती वरच्या मजल्यावर. तो म्हटला जा कात्री घेऊन ये.
ती म्हणली हाय गा अक्कल, दाढीची वेणीची गाठ उठा म्हणली. निघाला दिंडी सोडा दुसऱ्या मजल्यावर. मग जाळायला गेले जाळणा, कापायला गेले कापणा. तो गोपाळ म्हटला तू काय का नाही याला काल बोलली होती का ग? हा म्हणली कालच म्हणले होते, माझ्याकडे ये बघ तुला 5 वर्ष टाकते. कशाला म्हणले आगीत हात घातलास तू, आता त्याच्याकडे गेल्याशिवाय ही खऱ्या अर्थाने गाठ त्या ठिकाणी सुटायचं नाही. आणि मग ती म्हणली असं सोंग घेऊन जायचं का गावात? तो म्हणला करायला नाही घाबरली, आता निस्तरायला कशाला घाबरते, चल निघ म्हणली. निघाला खऱ्या अर्थाने दिंडी सोळा घराच्या बाहेर. एक प्रमाणे गवळण गिरक्या मारी, गवळी वरवर दाढी करी. आणि मग खऱ्या अर्थाने तो गवळी होता खऱ्या अर्थाने 5 फुटाचा आणि ती गवळण होती 6 फुटाची. तो असा दाढीवर करून चालला, अगं हळू चालना. आणि मग खऱ्या अर्थाने यशोदा मातेकडे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गेले. आणि मग यशोदा मातेला बोलवलं. आणि मग यशोदा माताने खऱ्या अर्थाने ते पाहिलं. आणि मग यशोदा माता म्हणली माझ्या पोराने हे काही केलं नाही. माझं पोरग कसं आहे, माझे आचडे बछडे चपुडे काय नाव आहे, आचड बछड चपड रुपड. कधी कधी आपली आई आपल्या पोराला म्हणते ना, कधी राजा म्हणते, कधी वाघा म्हणते, कधी पिलू म्हणते. पिलू कुत्र्याचं असतं, परंतु आपल्याही मुलाला ते म्हटलं जातं ना, प्रेमाने घेतलेली ही त्याची नाव आहे. आणि मग खऱ्या अर्थाने एका आजी मला एका आईनं खऱ्या अर्थानं घरी एका बाईनं घरी चहा प्यायला नेलं. तिचं पोरगा असं अंगणात बसलं होतं, कंगाईनं गाणीनं भरलेलं, शंभर यायला लागलेली, दिवसा बॅटरीनं बघावं लागेल एवढं पोरं. आणि ती आई म्हणती महाराज कसा बसलाय माझा वाघ. तिला म्हणलं जसा बसलाय तसाच बसू दे, चहावच करतो, त्याला हात लावू नको. कसं असू द्या महाराज, तिचं तिला खऱ्या अर्थाने आवडतं. आणि मग त्या ठिकाणी यशोदा मातेकडे गवळणी घराणे घेऊन यायच्या. आणि यशोदा माता त्यांना सांगायच्या माझं बाळ कसं आहे, बाळाचं गुणाचे तुम्ही काय त्याच्या घराने घेऊन यायच्या. आणि जिला आपल्या पोराची घराणी जर कळत असतील ना तर महाराज ते नक्की समजायचं की खऱ्या अर्थानं सावध राही. यशोदा माता त्या ठिकाणी म्हणायच्या माझं पोरग खूप चांगलं आहे. आणि मग त्या ठिकाणी हे सोंग पाहिल्याच्या नंतर यशोदा मातेला आता खात्री पटली आपलंच पोरग खोडकर आहे. आणि मग त्या ठिकाणी देवाने अशा नानाविध प्रकारच्या गोकुळामध्ये खोड्या केल्या. आणि असं असतंच ना माता भगिनींनो, तुम्हाला एखादी गोष्ट कळाली, जोपर्यंत 10-20 बायांना सांगत नाही तोपर्यंत तोंड गप राहत नाही महाराज. म्हणताना फक्त काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाही तर म्हणशील कोणाला, तू म्हणून म्हणते ना अख्ख्या गावालाच तू लावते. जगातील 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला बऱ्याच दिवसानंतर कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का उभं करतात. बऱ्याच दिवसानंतर लक्षात आलं तिथं लिहिलेलं असतं आग लागणाऱ्या वस्तू दूर ठेवा. झाल्यावर कळतं नाही का. आणि मग खऱ्या अर्थाने महाराज म्हणतात त्या गवळणी जायच्या आणि म्हणायच्या नंद बाबाला पोरगा झाला, नंद बाबाला पोरगा झाला. आणि खऱ्या अर्थाने आजपर्यंत गोकुळ सुनं वाटत होतं. आणि बाहेर येऊन त्या ठिकाणी गवळणी खऱ्या अर्थाने चर्चा करायच्या. तुका महाराज म्हणतात असं कोणत्या भगवान परमात्म्याने खोड्या केल्या ज्यांचं मन स्वतःकडे राहतात. महाराज म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात आमचं मन त्या भगवान कृष्णाने वेधून घेतलं. तेच तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे छंद, तुका म्हणे छंद, तुका म्हणे छंद, तुका म्हणे छंद, तुका म्हणे
मोहिले गोविंदे. बोला. किंवा एले मोहिले गोविंदे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. खऱ्या अर्थाने भावार्थ संपला असं गृहीत करून एका वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांना 2 मिनिटं विनंती, हात वरती करा. गेली 24 वर्ष झालं या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदात, मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात या ठिकाणी साजरा करता. खरं तर एक काल्याचं कीर्तन रूपी पुष्प समस्त ग्रामस्थ मंडळींच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या वाटेला आलं आणि तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. हात वरती हात, नाहीतर अजून खऱ्या अर्थाने चालून देऊ आपण 1 तास. खऱ्या अर्थाने एवढा आनंद त्या ठिकाणी गोकुळामध्ये झाला होता. हे पहा, एक काल्याचं कीर्तन रूपी पुष्प आज भगवान कृष्णाच्या चरणावरती समर्पित करण्याचं भाग्य खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना त्या ठिकाणी प्राप्त होतंय. जो करील या कीर्तनातील टाळ्यांची टाळाटाळी, जो करेल या कीर्तनातील टाळ्यांची टाळाटाळी, मग ते असं काला संपल्यानंतर यमकवटाळी. कुणीच करू नका टाळ्यांची टाळाटाळी. विठोबा आपलं असंच आहे, आमचे पोपटाबा म्हणतात ना, आपलं असे संसाराला खऱ्या अर्थाने संत धर्माने आपण आपल्या जीवनामध्ये जोपायचं असेल तर महाराज म्हणतात कुसंगतीतून विटावं, आत्मधन लुटावं, संतांना भेटावं आणि हे नाही जमलं तर मग उकळा डोकं फुटावं. पण आपलं उलटे, आपलं असं आहे बाबा संसाराला नेटावं, कर्ज आमचं फिटावं आणि अर्ध्या कीर्तनात
कसे बसवा झालंय माझं कीर्तन खऱ्या अर्थाने आजपर्यंत खऱ्या अर्थाने देव त्या ठिकाणी देवाला जायच्या खऱ्या अर्थाने महाराज म्हणतात तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना संत वाङ्मय आपण आपल्या जीवनामध्ये अभ्यासा हा संसार खोटा आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात एक कानडीने केला मराठा प्रसाद. एक प्रसंग सांगतो माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आणि 358 तालुके म्हणजे मोजू नका विश्वास ठेवा 35 होते पालघर वाढला म्हणून 36 जिल्हे आणि 358 तालुके. त्या 358 तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यातला दक्षिणेकडचा शेवटचा तालुका अक्कलकोट आणि त्या अक्कलकोट तालुक्यातलं एक बुधानी नावाचं गाव तिथला पाटील समाजाचा मुलगा दोघांचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर प्रकार असा होता आणि खऱ्या अर्थाने त्याचं लग्न महाराष्ट्राला लागून असणारं कर्नाटक राज्यातला गुलबर्गा जिल्हा आणि गुलबर्गा जिल्ह्यातला भोमनाबाद तालुका आणि भोमनाबाद तालुक्यातले केंद्री नावाचं गाव तिथला पाटील समाजाची मुलगी दोघांचं लग्न झालं. पण लग्न झाल्याच्या नंतर प्रकार असा होता मुलाला त्या ठिकाणी कानडी भाषा येत नव्हती आणि मुलीला त्या ठिकाणी मराठी भाषा कळत नव्हती आणि नियमाप्रमाणे आपल्या पत्नीला आणण्यासाठी गेला. दोघे जण गुलबर्गा सोलापूर गाडीमध्ये बसले आणि कंडक्टरने 2 वेळेस बेल दिली. गाडी सुरू झाली. एक 7-8 किलोमीटर जाऊन गाडी थांबली. यानं आपल्या पत्नीला प्रश्न केला का ग या गावाचं नाव काय. याने मराठीतून विचारलं ना या गावाचं नाव काय कारण तिला मराठी कळत होती ना. हा कळत होती. गेलं काय घरी झालं 5 मिनिटं तिला मराठी येत नव्हती महाराज. याने मराठीतून विचारलं या गावाचं नाव काय. ती हळूच म्हटली यमकुंडरी. यमकुंडरी शब्दाचा अर्थ काय म्हणता. त्याला असं वाटलं या गावाचं नाव यमकुंडरी असेल. त्याने डायरी काढली पेन घेतला लिहून घेतलं यमकुंडरी. पुन्हा बेल दिली कंडक्टरनं. परत 7-8 किलोमीटर जाऊन गाडी थांबली. यानं पुन्हा तोच प्रश्न आपल्या पत्नीला केला का ग या गावाचं नाव काय. ती परत म्हटली यमकुंडरी. तुम्हाला आता गिनी लगेच आली. मला असतात पहिली खुर्दा असेल आणि दुसरी बुद्रुक असेल. पुन्हा बेल दिली कंडक्टरनं. परत 7-8 किलोमीटर जाऊन गाडी थांबली. यांना पुन्हा तोच प्रश्न आपल्या पत्नीला केला का ग या गावाचं नाव काय. ती परत म्हटली यमकुंडरी. मग हा वैतागला. हा म्हणला पहिली खुर्द दुसरी बुद्रुक आणि तिसरी यमकुंडरी सांगते मला वेडा समजते. राग आला त्याने पायी मागे सारली दिली अशी जोरात ठेवली. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहित मी शेजारच्या शीटवर ना. आणि त्याने काना खाली मारल्याच्या नंतर तिने पाचारीले इलबा म्हणून ती आपल्या पतीला म्हटले इलबा अहो असं काय करताय. त्याला असं वाटलं मी हिचा नवरा आणि ही मला बा म्हणते. राग आला त्याने गाडीतून खाली उतरवलं. तिला बसवलं गुलबर्गा गाडीमध्ये. हा गेला सोलापूर गाडीने घरी. अजून आणलं नाही तिला. म्हणजे संसार खोटा आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे. खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज म्हणतात आम्ही एकांतात जाऊ आणि त्या परमात्म्याच्या नामसंकीर्तनाने जो बदल आमच्या जीवनात झाला ना आम्ही त्याच पुन्हा खऱ्या अर्थाने सेवन करू. असं म्हणतात चिंतन एकट्याने करावं बाबा. दुसरा आला तर गप्पा होतात. चिंतन एकट्याने करावं. प्रवास दोघांनी करावा. एखादा जोडीदार सोबत असावा म्हणून प्रवास दोघांनी करावा. अभ्यास तिघांनी करावा. शंका समाधान डिस्कशन करता येतं म्हणून अभ्यास तिघांनी करावा. प्रेत चौघांनी न्यावं. म्हणतो आपण तिरडी पण खांदेकरी असतात 4 आणि निकाल 5 लोकांनी द्यावा. म्हणजे एखाद्या जर खाटला जर निकाल लावायचा असेल ना तर त्याकरता एक कमिटी नेमतात. पंच कमिटी. निकाल 5 द्यायचा आणि चिंतन एकट्याने करायचं. असं म्हणतात घर चांगलं बांधावं असं जर आपल्याला वाटत असेल तर घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं. आपला रोग बरा व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर आपला रोग बरा होईपर्यंत डॉक्टरांचं ऐकावं. एखादा केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा असं आपल्याला वाटत असेल तर केसचा निकाल लागेपर्यंत वकिलाचं ऐकावं. शाळेत शिकत असताना चांगले गुण प्राप्त व्हावे असं आपल्याला वाटत असेल तर शाळेत शिकत असताना शिक्षकांचं ऐकावं. लग्न होई तोपर्यंत आई वडिलांचं ऐकावं. लग्न झाल्यानंतर आई वडिलांचंच ऐकावं. तुकाराम आणि कीर्तन संपेपर्यंत महाराजांचं ऐकावं. आणि तुकाराम महाराज म्हणतात मरेपर्यंत संतांचं ऐकावं. महाराज म्हणतात आम्ही एकांतात जाऊ आणि त्या परमात्म्याच्या नामसंकीर्तनाने जो बदल आमच्या जीवनात झाला आम्ही त्याच पुन्हा खऱ्या अर्थाने सेवन करू. म्हणून आज अतिशय सुंदर योग आहे. आज या वर्षी आपल्या अखंड हरिनाम सप्त्याला 2 तप खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहेत आणि पुढच्या वर्षी आपला रौप्य महोत्सव या ठिकाणी येतोय. खरं तर असं म्हणतात की दिव्याने दिवा लावला की दिव्याची एक दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडलं की फुलांचा एक पुष्पहार तयार होतो आणि माणसाने
माणूस जोडत गेला की माणूस तिचं सुंदर अशा प्रकारचं नातं तयार होतं आणि खऱ्या अर्थाने ते नातं आज आपल्याला पूर गावामध्ये खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पाहायला भेटतंय. मी वारकरी संप्रदायाचा पायी होण्याच्या नात्यानं ज्ञानोबा तुकोबराच्या चरणी आदी साधू संतांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो, हा आपला अखंड हरिनाम सप्ताह चंद्र सूर्य असेपर्यंत असाच कायम चालू राहावा अशी प्रार्थना. वाजवती टाळ्या. गावागावात नारळ उचलही झाले महाराज खऱ्या अर्थाने. एवढा त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य प्रमाणात खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी दरवर्षी पार पडतात आणि ही काल्याची कीर्तन रूपी सेवा लक्ष्मी मातेच्या चरणावरती समर्पित करण्याचं भाग्य आणि माझ्या वाटेला मिळालं आणि तुम्हाला सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. खऱ्या अर्थाने अनेक ज्या ठिकाणी आपले गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं सर्वच जण प्रेम करणारे आहेत, सर्वजण त्या ठिकाणी ओळखीचे आहेत. प्रत्येकाचा नामोल्लेख करणं या ठिकाणी खऱ्या अर्थाने शक्य नाहीये, परंतु महाराज म्हणतात नातरी बालक बोबडा बोले का वाकुडा घेसू का पाहुले. आपलं लेकरू म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तुम्ही मला खऱ्या अर्थाने पदरात घ्या. जे काही चुकलं असेल तर ते माझं मला परत करा. जे बरोबर आहे ते जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेतच झालेली सेवा आपणा सर्वांच्या चरणी समर्पित करून असं म्हणतात की इरादे कितने भी बुरे हो, इरादे कितने भी बुरे हो, दुनिया आपको आपके दिखावे से जानती है. इरादे कितने भी बुरे हो, दुनिया आपको आपके दिखावे से जानती है और दिखावा कितना भी अच्छा हो, ऊपर वाला आपको इरादों से जानता है. ज्ञानेश्वर आणि जाग्यावर थांबा पुन्हा. शिवचे लांब विले पुरे, शिवचे लांब विले पुरे, होतो तुझा ते जीवरे, 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 होतो तुझा ते जीवरे. तुझा वारे तोही करी, तुझे वारे तोही करी,
सत्परेचे बाजार सामावणे तया सावे कल्याण कल्पनेचे बाजार मागणीचे तुझ प्रती आहे या संतांची निर्वेद मधले तुझ्या उदार तोय या संतांची निर्वेद मधले श्री अनंत मधुसूदना चक्रधरा विश्वंभरा सहस्रपादा सहस्रकरा कमलनयना कमलापती तारकाधर्त्याक्षिते आगाये सगुणा निर्गुणा देव देवकी नंदना तुका आला लोटा अंगणी करीत से विनवणी देवादी देवा भानुभवा आता विश्वात्मके शोणी प्रजावी जी काळाची निर्गती सांडो होता परस्परे म्हणो दुरिताचे जिनिर्गाण जाणो वांचीन होते वर्षत सकळ मंडळी वरत भूमंडळी पंढरीनाथ भगवान की जय.